पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, कपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि, कैलास राना शिवचंद्रमौली फणींद्र माथा मुगुटा झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिला शिखरे सागरी तारियली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी सर्व व्यापको जीवा, तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे,
तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती हे दिव्य लोकासी नेली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक महान साधू जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज. अभंग सर्वांच्या पाठातला, अभंग सर्वांच्या परिचयाचा. या परी धनवंत जन करी माझे भक्त संरक्षण, वसुदेव देवकीची आन त्याचे उद्धरण मी करी. एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात, जे जगात श्रीमंत माणसं भरपूर आहेत, जगात श्रीमंत माणसं भरपूर आहेत, पण श्रीमंत असणारी माणसं ज्यावेळेस धर्माच्या कामाला येतात त्यावेळेस मी माझ्या आईवडिलाची शपथ घेऊन सांगतो, त्याचा आणि त्याच्या वंशाचा उद्धार मी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी देव इथं आला पाहिजे. आपल्याला देवाला इथं आणता येतं, आणि देवाला आणण्यासाठी सगळ्यांनी मिळून जर त्याला हाक मारली तो इथं येत असतो. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये, तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, तोही अंथरुणातळी दडे, येरी नेती नेती म्हणून बहुडे, जेथ सनकाधिक वेळे पिसे झाले. उपनिषेदे जे गाती, योगिये हृदयी रिघोनी आहाती, तया ते सनकाधिक पाहाती पोटाळोनी. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात. आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते समाचरण साजिरे विटेवरी, ते समाचरण साजिरे विटेवरी. सांगतात, तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात, ज्याचं ध्यान सनकाधिकाने करावं, ज्याचं ध्यान ब्रह्माधिकाने करावं. महाराज सांगतात, काय भाग्य या महाराष्ट्राचं, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते कुठे आहे? ते हे समचरण साजिरे विटेवरी, आणि पहा भीमातिरी विठ्ठल रूप. असा असणारा आमचा परमात्मा झाला. आषाढी वारीचा पर्वकाळ संपला आणि श्रावण महिन्याला या ठिकाणी प्रारंभ होतोय. आणि अशा सुंदर असणाऱ्या पर्व काळावरती आमचा असणारा हा कीर्तन महोत्सव आहे. आज देवाला हाक मारल्यानंतर देव येतो, म्हणून सर्वांनी कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाक त्याला मारायची असते. कबीर महाराज सांगतात, एका हिंदी शायराचं मत आहे, तो असं म्हणतो, जब हम भगवान को याद करते तो भगवान भी हमें याद करता है ना. जेव्हा जेव्हा आम्ही त्याची आठवण काढतो तेव्हा तेव्हा तो सुद्धा आमची आठवण काढतो.
काही लोक म्हणतात महाराज एकाच वेळेस लाखो माणसं त्याची आठवण काढतात, मग तो कशी आमची आठवण काढेल ना. व्यवहारातलं असणारं उदाहरण सहज बोलून जात असतो. जर आता आपल्याला इथं बसल्या बसल्या कीर्तनामध्ये जर कुणाला उचकी लागलीच तर, फक्त उचकी बोलते बरं, लागू नये पण लागलीच तर, माणसं म्हणतील मुलाचं चाललं होतं म्हणत होता कीर्तनाला यायचंय पण कुठं गुतला माहिती नाही. महिला म्हणतील की सुनबाई म्हणत होती मला कीर्तनाला यायचंय पण स्वयंपाकात गुतली का काय, नाही का. जर सुनेनी मुलांनी जर आठवण काढली आणि त्याच्या आठवणीची जर उचकी इथं कीर्तनामध्ये लागत असेल तर नामदेव महाराज सांगतात आम्ही जर परमात्म्याची पांडुरंगाची आठवण काढली तर आमच्या आठवणीची उचकी पांडुरंगाला लागणार नाही का. आमच्याही आठवणीची उचकी त्याला लागली पाहिजे आणि म्हणून त्याला हाक मारायची, त्याला बोलवायचं, इथं बसल्यानंतर त्याचं चिंतन करायचं. चला महाराज सांगतात ते पंढरपूरचं भूत मोठे, इतकं मोठे की त्याच्या वाटेला जी माणसं जातात त्याच्यावर तिथे झडप टाकतं. आल्या गेल्या झडपी वाटे, त्या रानाला कुणी जाऊ नका कारण ती रानच असे, ती जागाच अशी आहे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. आजपर्यंत जी माणसं महाराज सांग, जी माणसं आजपर्यंत तिथपर्यंत गेली ती पुन्हा इकडे आलीच नाहीत. हा वरचा भाव आतला भाव आपल्याला पुढे पाहायचा आहे. महाराज सांगतात मी जगाचं सांगत नाही, तुकोबराय बोलतात मी स्वतःचा अनुभव सांगतो. मी स्वतः पंढरपूरला गेलो, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. मी तिकडे गेलो पण पुन्हा जन्मरूपी गावाला आलो नाही, असं तुकोबरायांच्या या अभंगाच्या माध्यमातून मत. विठ्ठल वारकरी संप्रदाय सामान्य नाही, जागतिक पातळीवरती वारकरी संप्रदायाची उंची आहे. या वर्षीचा वारीचा सोहळा सांगतो आणि वारीच्या सोहळ्यामध्ये घडलेली घटना, अनेक लाखो भाविक वारकरी, लाखो समाज वारकरी समाज या ठिकाणी वारीमध्ये चालायला असतो. देशातून विदेशातून माणसं वारीमध्ये चालायला येतात. लहान थोर सगळी मंडळी महाराष्ट्रातली, ज्याचं पांडुरंग आमचा प्राण आहे ना, विश्वाच्या मालकाला पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखोचा समाज आषाढीच्या वारीला निघतो. पुण्यातलीच माणसं चालतात असं नाही, संपूर्ण महाराष्ट्रातली चालतात. देशभरातून काही मंडळी येतात. जागतिक पातळीवर अभ्यासक आमच्या महाराष्ट्रामध्ये वारीच्या सोहळ्यामध्ये चालण्यासाठी येतात. वारीचा असणारा हा सोहळा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, जागतिक पातळीवरती काय उंची आमच्या संप्रदायाची, मला ही सुरुवातीलाच भूमिका मांडायची. काय उंची आमच्या संप्रदायाची. वारकरी संप्रदाय जगात किती मोठा आहे. एक जर्मनीची असणारी महिला आपल्या माऊलींच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 30 मध्ये चालते. 2011 पासून ती वारकरी संप्रदायाच्या किंवा पंढरपूरमध्ये या महाराष्ट्रामध्ये येते. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत प्रवास करते. जर्मनीची 45-50 वर्षाचं तिचं वय असेल. यावर्षी वेळापूर मुक्कामी तिला सहज विचारलं, म्हणलं तुम्ही कुठून आलात. त्यांनी सांगितलं मी जर्मनीवरनं इथं आलेले. म्हणले कशा करता. म्हणले वारी करता आलेले. ठीक आहे म्हणले, वारी करता तुम्ही आला खरं, पण वारीच का आवडली, वारी करताच का आला. तिचं उत्तर खूप सुंदर होतं. तिने जगातले जेवढे मोठे पंथ आहेत, जेवढे काही धर्म आहेत, सगळ्याचा अभ्यास करत करत तो अभ्यास झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्याकरता येऊन पोहोचली. आणि तिचं उत्तर होतं, जगातले अनेक धर्म अभ्यासले, जगातले अनेक पंथ अभ्यासले, जो आनंद तिथं मिळाला नाही तो आनंद मला वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वारीत मिळाला. हे तिचं उत्तर होतं. मला भजनी मालिका तिच्या हातामध्ये होती. ती वेळापूरला सहज सकाळी 6 वाजता झाडाखाली बसून ते अभंग वाचत होती. नये बोलो तरी मधुर उत्तरे तुकोबारांचा अभंग वाचत असताना तिने सहज विचारलं, म्हणले महाराज या अभंगाचा अर्थ मला सांगा. इंग्रजी भाषिक असणारी ती महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर भारताची राष्ट्रभाषा हिंदी शिकली. हिंदी भाषा शिकल्यानंतर संवाद साधता यावा म्हणून हिंदी भाषा शिकून वारकरी संप्रदायामध्ये वारीचा अभ्यास करण्याकरता सामील झाली. तिला मराठी बोलता येत नाही पण मराठी अभंग गाता येतात. महाराज काय उंची आहे ना आमच्या अभंगाची. मराठी बोलता येत नाही पण अभंग मराठी गाते. आपण जे बोलतो तिला समजतं. ती हिंदीमधून बोलते. अभंगाचा अर्थ तिला सांगितला आणि सांगितल्यानंतर म्हणलं काय आनंद सापडला वारकरी संप्रदायामध्ये. महाराज तिनं उत्तर दिलं अभंगामधून. तिनं सांगितलं मला जर वारकरी संप्रदायामध्ये काय आनंद सापडला असेल ना, माहिती नाही माझ्या जन्माजन्माचं काय पुण्य होतं, पण ते पुण्य होतं म्हणून मला पांडुरंगाची भेट झाली.
म्हणली माझा जन्म भारतातला नाही, पण भारतामध्ये यायला मिळालं आणि पांडुरंगाला पाहायला मिळालं. पाठीमागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणून मला पांडुरंग भेटला. हे तिचे उद्गार आहेत. तुमचं आमचं भाग्य याच्यासाठी बोलून गेलो की तुम्ही आम्ही त्याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. याच महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म की जो महाराष्ट्र ज्ञानोबारायांचा महाराष्ट्र आहे, जो महाराष्ट्र तुकोबारायांचा महाराष्ट्र आहे, नामदेव महाराजांचा महाराष्ट्र आहे, चोखोबारायांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो. भाग्यवान आम्ही माणसं आहोत. चला, जागतिक उंची आहे आमच्या संप्रदायाला. जगाला शांती आणि शांतीचा संदेश देणारा जर संप्रदाय जगात एकमेव कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. जगाला शांती देण्याचा संप्रदाय. इथं सगळ्यांनी यावं, कुणी यावं. खटनट यावे, शुद्ध होवनी जावे, दौंडी पिटवी भावे, चोखा मेळा. इथं सगळ्यांना अधिकार. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवनाशी. इथं सगळ्याला अधिकार दिला आमच्या संतांनी. सगळ्यांना, सगळ्या जाती पंथाचे संत या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये. आणि म्हणून तर पहिला मान. आजही पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पहिलं चोख व्हावं लागतं आणि नंतर पांडुरंगाच्या दर्शनाला आपण प्राप्त होतो ना. चोखोबारायांच्या समाधीचं पहिलं दर्शन आहे. पहिलं चोख व्हावं लागतं. चोख म्हणजे शुद्ध व्हावं लागतं, पवित्र व्हावं लागतं. म्हणून पहिलं चोखोबारायांचं दर्शन. चोखामेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. मैराल जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्र. एक वाक्य बोलून जातो. सरकारला महाराष्ट्राचा आणि देशाचा जर वाद मिटवायचा असेल किंवा जातीपातीचा जर वाद मिटवायचा असेल तर तुकाराम महाराजांचा एकच अभंग सरकारने अभ्यासावा. पवित्र ते कुळ, पावन द्वेष, देशातला वाद मिटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे महाराज. ही आजही तुकाराम महाराजांच्या अभंगाची ताकद आहे. पुन्हा सरकारला समान नागरी कायद्यावरती यावं लागेल. आपल्याला नाही त्यांच्यात हस्तक्षेप करायचा. नाही तर तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या पक्षाचा आहे काय माहिती. लोक अंदाज लावतात महाराज कुठल्या पक्षाचा आहे. अजिबात अंदाज लावू नका. मी कोणत्याच पक्षाचा नाही. आणि पुढचं बोलतो, कुठलाही कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, आमची वारकरी मंडळी असतील, कुणालाही कुठल्याही पक्षाचा आधार घ्यायची गरज नाही. जगातल्या सगळ्या पक्षांना आधार घ्यायची गरज आहे. तो म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. जगातल्या सगळ्या पक्षांना आधार घ्यायची गरज आहे. हो. आणि म्हणून पहा, महाराज सांगतात संप्रदाय सामान्य नाहीये. संप्रदाय जागतिक उंची गाठलेला संप्रदाय आहे. 2015ला एक गोष्ट सगळ्यांनी पाहिली, मी रोज सांगत आलो. मला अत्यंत आवडली, अत्यंत भावलेली गोष्ट आहे. सगळ्यांच्या नजरेने पाहिलेली आहे टीव्हीला, सगळ्यांनी न्यूजपेपरला सुद्धा वाचलेलं आहे. पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो आणि वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान आपापल्या मनातला कसा जागा होईल पहा. 2015ला 26 जानेवारीला देश आणि विदेशातून पाहुणे आमच्या भारत देशामध्ये आले होते. देश आणि विदेशातून पाहुणे आमच्या भारत देशामध्ये आले. अमेरिका असेल, अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये होते. भारत देशातले नामांकित राजकीय व्यक्तित्व त्या ठिकाणी 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी सकाळी भारत देशाचा झेंडावंदन झालं. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आमच्या भारत देशाचे हे राष्ट्रीय सण आहेत. पण नेमकी सरकारने 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला सुट्टी जाहीर केली. आमची पोरं चालली महाबळेश्वरला फिरायला. 26 जानेवारीच्या दिवशी भारत देशामध्ये खूप मोठा सोहळा झाला. अनेक देशाचे पाहुणे आमच्या भारत देशामध्ये आहेत. सकाळी सकाळी वेळेनुसार झेंडावंदन झालं आणि झेंडावंदन झाल्यानंतर दरवर्षी भारत देशामध्ये, आजही आमच्या देशामध्ये विविध प्रांत आहेत, विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, विविध राज्य आहेत, पण विविधतेमध्ये एकता कशी नांदते हे दाखवण्यासाठी कार्यक्रम ठेवला जातो. आणि 26 जानेवारीच्या दिवशी त्याच्यामध्ये अनेक राज्य, भारत देशामध्ये जी काही राज्य त्याच्यापैकी 25 राज्य तिथं सहभागी झाली होती. आणि 25 राज्यामध्ये म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये जी जी संस्कृती जोपासली जाते त्या सर्व संस्कृतीचं चित्रदर्शन त्या चित्ररथाच्या माध्यमातून तिथं 26 जानेवारीच्या दिवशी दाखवलं. सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत पाहुण्यांना पाहण्यासाठी सुंदर कार्यक्रम होता. प्रत्येक राज्यांनी आपापला चित्ररथ तयार केला होता. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राने काय केलं होतं, काय बनवला होता, वारकरी संप्रदायाचा किंवा ज्ञानोबारायांचा पालखीचा सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. गोल रिंगण दाखवलं होतं, मधोमध अश्व उभा होता. सुंदर अशी हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली गेलेली तुळस एका स्त्रीनं डोक्यावरती घेतलेली आहे. अग्रभागी स्त्रिया आहेत पहा, हिरवी साडी घातलेली आहे, नाकात नथ आहे, डोक्यावरती पदर आहे आणि ती शोभून दिसणारी तुळस, कपाळाला भलं मोठं कुंकू लावलेलं आहे, शोभन इतकं सुंदर. आणि स्त्रियांना किती मान आहे आमच्या देशामध्ये पहा. महाराष्ट्रानं आजही जगाला दाखवून दिलं, स्त्री म्हणजे आमच्या देशाची शक्ती आहे, दाखवून दिलं.
आणि एक दिवस स्त्री शक्तीवरती बोलत असताना पोरांना म्हणलं, पोरांनो, स्त्री म्हणजे आमच्या देशाची शक्ती आहे. खालून पोरांनी विचारलं, महाराज पुरुष म्हणजे काय? मी म्हणलं, सहन शक्ती, दुसरं काय तेव्हा आहे की नाही? स्त्री आमच्या देशाची शक्ती म्हणून अग्रभागी डोक्यावरती तुळस घेऊन पुढे निघालेली आहे. माऊलींचा अश्व रिंगणामध्ये फिरतोय. तो चित्ररथ या पद्धतीचा होता. आणि चित्ररथ समोर आला. जगातले सगळे जे काही पाहुणे दिल्लीला उपस्थित होते ते सगळे उठले. टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत झालं. दुपारी 2 नंतरचा कार्यक्रम संपतो. दुपारी 2ला कार्यक्रम संपला. दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्याच्यावरती इंटरनेटच्या माध्यमातून वोटिंग झालं, मतदान झालं. आणि मतदान झाल्यानंतर, आता इंटरनेटच्या माध्यमातून वोटिंग होतंय, मतदान होतंय. मतदान झाल्यानंतर घटना अशी घडली, दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला आणि त्याच दिवशी रात्री न्यूजला, म्हणजे 9-9:30 वाजता त्याच दिवशी सर्व चॅनलला न्यूजला एक सुंदर हेडलाईन आली होती. भारत देशामध्ये 26 जानेवारी 2015चा सोहळा अत्यंत आनंदामध्ये साजरा झाला. त्याच्यामध्ये विविधतेमध्ये एकता कशी नांदते हे दाखवण्यासाठी भारत देशातली अनेक राज्य तिथे सामील झाली होते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुद्धा सामील होतं. पाहुण्यांनी ज्यावेळेस त्या चित्ररथाचं दर्शन पाहिलं, त्याच्यावरती मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये महाराष्ट्र राज्यानं जो पंढरपूरच्या वारीचा चित्ररथ तयार केला होता त्याचा जगातून नंबर 1 आला. महाराज, जगातून. ती वारीची उंची, ती वारीची उंची आहे. वारीचा सोहळा काही सामान्य नाही, जागतिक पातळीवरती संप्रदायाला उंची आहे. म्हणून एका मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला कोणी सांगितलं, अरे या भारत देशामधला ताजमहल एक आश्चर्य आहे. त्या राष्ट्राध्यक्षाचं मत म्हणले, भारतातला ताजमहल आश्चर्य नाही, भारतच जगाच्या दृष्टीने आश्चर्य आहे. आणि त्या भारत देशामध्ये महाराष्ट्रात चालणारी पंढरपूरची वारी हे जगातलं एक आश्चर्य आहे. एका मोठ्या राष्ट्राध्यक्षाचं मत आहे. आणि म्हणून बोलून जातो किती आमची संस्कृती उंचीची आहे. पुढे घटना अशी घडली की आलेले पाहुणे 2 दिवसानंतर जायला निघाले आणि 2 दिवसानंतर पाहुणे ज्यावेळेस जायला निघाले त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात होते. जात असताना आजही भारताच्या मातीबद्दल जगाला किती आकर्षण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विमानामध्ये बसण्यासाठी निघाले, पण विमानामध्ये बसण्याच्या अगोदर भारत देशाच्या या मातीचं दर्शन घेतलं. भारत देशाच्या मातीच्या समोर ते नतमस्तक झाले आणि विमानाच्या दिशेने जात असताना आमच्या देशाच्या पंतप्रधानांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटवस्तू दिली. भेटवस्तू सगळ्यांना माहिती, जर कोणी पेपरला पाहिला असेल अथवा वाचला असेल, की तसंच चित्र जर कोणाला आठवत असेल तर भारत देशामधला गीता नावाचा ग्रंथ देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हातामध्ये दिला. त्याचं पुढचं वाक्य महत्वाचं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, मी माझ्या देशाच्या वतीनं तुम्हाला भेटवस्तू देतोय आणि जी भेटवस्तू देतोय ही माझ्या देशामधली सर्वात मोठी वस्तू आहे. याच्यापेक्षा माझ्या देशात काहीच मोठं नाही. माझ्या देशातली सर्वात मोठी वस्तू तुम्हाला देतोय. गीता नावाचा ग्रंथ आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या हातामध्ये दिला. आजही गीतेची उंची. म्हणून आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जायचं. शाळेमधली गाणी सुंदर असायची. आपले सर आपल्याला सांगायचे, आपले गुरुजी आपल्याला सांगायचे. खूप गाणी शिकलो आपण. आजही आपल्याला आपले शिक्षक आठवतात, आजही आपल्याला गुरु आठवतात, आजही आपल्याला गुरुजी आठवतात. आणि गुरुजी आठवल्यानंतर त्या गाण्याची आठवण येते. याच अनुषंगाने ते गाणं होतं, सगळ्या जगप्रसिद्ध झालं, भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताची. येथे नसो निराशा थोड्या पराभवानी पार्थास बोध केला. येथेच माधवाने शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे. हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची. रामायणे घडावी येथे पराक्रमाची. हा देश सैन्य प्याला गीताख्य अमृताचे. हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. भारत माता की,
भारत माता की म्हटलं की जय म्हणून जय घोष लगेच आमच्या मुखामधनं निघतो. हा आमच्या देशाचा स्वाभिमान आहे. आपले गुरुजी, आपले शिक्षक आपल्याला शिकवायचे. त्या गाण्यामध्ये अर्थ लपला होता. काय होतं त्या गाण्यामध्ये? पार्थास बोध केला येथेच माधवाने. हा देश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे. हा देश पार्थ अर्जुनाचा आहे. याच देशामध्ये महाभारताचं युद्ध झालं. त्या महाभारताच्या युद्धामध्ये 18 दिवसाचं युद्ध झालं. भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता नावाचं तत्व सांगितलं. ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं गीता किती उंचीची. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. आमचे नाथ महाराज म्हणतात ना, तो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. ज्ञानोबरायांचं तेच मत. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता, वेदांनी ज्याचं पूजन केलं तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. ते गाणंही तेच सांगतंय. पार्थास बोध केला येथेच माधवाने. मला याच्यातून एक संदेश द्यायचा आहे. आजची लहान लहान शाळेमध्ये शिकणारी आमची लेकरं, आजचा असणारा तरुण आमचा उद्याचा भारत आहे. आणि त्या मुलांवरती हे संस्कार देत असताना आणि संस्कार घडवत असताना कधीतरी आईनं आमच्या बाळाला सांगावं, आपल्या बाळाला सांगावं, आईनं आपल्या लेकराला सांगावं, बाळा हा देश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे. बाळा हा देश प्रभू रामाचा आहे. बाळा हा देश आमच्या ज्ञानोबरायांचा आहे. बाळा हा देश या तुकाराम महाराजांचा आहे. बाळा हा देश स्वामी विवेकानंदांचा आहे. हे सांगावं. का सांगावं? कारण 2-2, 4-4, 6-6 वर्षाची मुलं प्रत्येकाच्या घरात आहेत. आणि खरं सांगा आई वडिलांनी, 2, 4, 6 वर्षाची घरामध्ये असलेली मुलं, आपापली मुलं जर टीव्हीला बसली तर काय पाहतात? काहीच नाही पाहत. काहीतरी पाहतात ना. काय पाहतात? कार्टून पाहतात. बरं झालं तुम्ही कबूल केलं. बरं, मुलं पाहतात कार्टून, दोष नक्की कुणाचा आहे? आईचा आहे, वडिलाचा आहे, का अन्य कुणाचा? टीव्ही वाल्यांचा? कुणाचा दोष आहे? 2-2, 4-4, 6-6 वर्षाची मुलं घरात आहेत. 2 वर्षाचं पोरग सुद्धा मोबाईल अख्खा ऑपरेट करतं. त्याला जे पाहिजे त्या फंक्शन मध्ये जातं, पाहिजे ते प्ले करतं, पाहिजे तिथे गेम पाहतं, त्याला पाहिजे ते पाहतं. जुनी माणसं म्हणतात, बाळा अरे 10 वर्षाचा झालो, 15 वर्षाचा झालं, इजार कशी घालायची कळत नव्हतं. तुला इतकं ज्ञान आलं कुठून? त्याला शास्त्रीय कारण आहे. त्याला विज्ञानाने त्याचं उत्तर दिलंय. ऍस्ट्रॉलॉजी शास्त्र असं सांगतं 1995 पासून 2025 पर्यंत जी मुलं जन्माला येतील त्या मुलांची बुद्धिमत्ता प्रचंड हुशार असणार आहे. त्याच्यासाठी आता आकाशामध्ये ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे. म्हणून मुलं आज एवढी 2-2, 4-4, 6-6 वर्षाची इतकी हुशार आहेत. किती हुशार मुलं. सहज एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कुठल्या गावाला गेलो सांगत नाही, नाही तर तुम्ही लगेच फोन करून विचारता ते आलथं का रे तिथं. आपली माणसं आता हुशार झालेली. झालं असं, कीर्तनाला गेल्यानंतर सुंदर यजमानांनी बसण्याची सुंदर अशी व्यवस्था केली होती. घरामध्ये जाऊन सोफ्यावरती बसलो. घरात 4 वर्षाचाच पिंट्या होता, खूप हुशार. आणि त्याच्या शेजारी जाऊन बसल्यानंतर घरामध्ये मोठा 50 इंची टीव्ही आहे. त्याच्या हातामध्ये रिमोट आहेत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते 4 वर्षाचं पोरग टीव्हीला कार्टूनच पाहत होतं. मी म्हणलं बाळा 5 मिनिटं जाऊन दिली आणि मी म्हणलं बाळा जरा कार्टूनचा चॅनल आता बदल. म्हणजे आता सायंकाळ झालेली आहे, 6 ते 7 चांगलं मनमंदिरा लागतंय आता जी टॉकीजला, ते तरी लाव. म्हणला महाराज, म्हणला जोपर्यंत हे कार्टून संपत नाही तोपर्यंत म्हणला माझ्या मम्मीला आणि पप्पाला सुद्धा मी रिमोट देत नाही. अरे म्हणलं मी महाराज आहे ना. तो म्हणला महाराज असेल नाही तर पोत्राज असेल, मला काय घेणं नाही. म्हणलं ठीक आहे, हे काय ऐकणार नाही. म्हणलं 5 मिनिटं पुन्हा जाऊन दिली. म्हणलं बाळा आता तरी बदल ना म्हटलं चॅनल. म्हणला नाही, म्हणला सांगितलेलं नाही कळत का. म्हणला पण त्याला कुठं महाराज, त्याला माहितीये महाराज रोज एका गावाला आहे म्हणून. लोक सहज म्हणतात महाराज 12 गावचं. लोक तसं म्हणतात म्हणून मी बाटली शेजारी ठेवतो. उगाच कुणी म्हणायला नको 12 गावचं पाणी प्यायलंय म्हणून. आपलं गाडीत बाटली घेऊन गेलेलं, बाटली पाण्याची बोलतोय. बाटलीचाही अंदाज लावते कुठला ब्रँड, इथूनही सुरुवात होते नाही का. अंदाज काय लावायला आपण खूप हुशार. म्हणलं बाळा ठीक आहे, 5 मिनिटं जाऊन दिलं. 5 मिनिटांनी त्याला म्हणलं एक बाळा जाहिरात लागली होती. आणि जाहिरात लागल्यानंतर म्हटलं बाळा आईचा आवाज येतोय घरामधनं आणि आई काहीतरी खायला देते बघ तुला. ते उठलं, रिमोट माझ्याकडे दिलं, धावत पळत आतमध्ये गेलं. म्हणला महाराज जाण्याच्या अगोदर सांगून गेला होता 5च मिनिटात. म्हणला महाराज जाऊन आलो. 5 मिनिटात तुमचं जे काय असेल ते पाहून घ्या. ते पळत गेलं. 5 मिनिटं झाली. ते जेव्हा आलं तेव्हा बरोबर जाहिरात संपली, कार्टून चालू झालं. आणि आले मला विचारते म्हणते महाराज झालं का तुमचं पाहून. मी म्हणलं बाळा
5 मिनिटं झालं रिमोटचं बटन दाबतोय पण चॅनल काय बदली व्हायना. म्हणला महाराज इतका येडा आहे का? म्हणला जातानाच रिमोटचे शेल खिशात घालून घेऊन गेलो होतो. फसवला ना महाराज. विठ्ठल विठ्ठल. 2-2, 4-4, 6-6 वर्षाची मुलं प्रचंड हुशार आहेत. त्यांची बुद्धिमत्ता जर हुशार असतील, जर इतके सुंदर चांगले विचार त्यांच्या मनामध्ये जर आणायचे असतील तर कधीतरी आमच्या पोरांना संत वाङ्मय शिकवा ना. त्यांना सांगा ना, बाळा पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. 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 पांडुरंग दिना बंधू जयाचे ते नाव. 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 धनजीवीचे तो जाणतो धर्म. धनजीवीचे तो जाणतो धर्म. मुलांची बुद्धिमत्ता प्रचंड हुशार आहे, पण आम्ही कुठेतरी सांगायला कमी पडतोय असं वाटत नाही का आपल्याला? खूप हुशार. मी याच्यासाठी बोलतोय, वारकरी संप्रदाय सामान्य नाही, जगाला संस्कार आणि जगाला शांतीचा संदेश देणारा जर वारकरी संप्रदाय असेल तर आम्ही सुद्धा कुठेतरी ते विचार जोपासले पाहिजेत. आज महाराज पांडुरंगाला भूत म्हणतात. म्हणजे ते पंढरपूरचं भूत लय मोठे, खूप मोठे. अनेक माणसं त्या रस्त्याने गेली. तुम्ही म्हणाल महाराज आज नशीब माझं चांगलंय, अभंग गात्यात आहे पंढरीचे भूत मोठे. मी जर पांडुरंगाला भूत म्हटलं असतो आणि अभंग जर गात्यात नसता तर दगड घेऊनच पाठीमागा लागला असता ना, महाराष्ट्र माझ्या लागला असता. आपली काही ताकद आहे पांडुरंगाला भूत म्हणण्याची. तुकाराम महाराज सांगतात की हे पंढरपूरचं भूत खूप मोठे. जर पांडुरंगाला तुकाराम महाराज भूत म्हणत असतील तर त्या भूत म्हणण्याच्या पाठीमागं तुकोबारायांना काहीतरी लक्षणं जाणवली असतील ना पांडुरंगामध्ये. पांडुरंगाला जर तुकाराम महाराज भूत म्हणून संबोधत असतील तर भूतासारखं काहीतरी पांडुरंगामध्ये दिसलं असेल ना. हे तुकाराम महाराजांचं मत नाही, ज्ञानोबारायांपासून सगळ्या संतांचं मत आहे. ज्ञानोबारायांपासून सर्व संतांपर्यंत, तुकोबारायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत सर्व संतांनी देवाला चिडवलेलं आहे. आपण माणसाला चिडवतो तो भाग सोडा. माणूस पुढे चाललं तर पाठीमागून निंदा करतो ना आपण त्याची. तुकाराम महाराज सांगतात निंदा करा. नामदेव महाराज सांगतात निंदा अथवा चाडी करावी देवाची. निंदा करायची, चाडी करायची ना ती देवाची करा. समाजामध्ये पुढे चाललेल्या माणसाला त्या ठिकाणी बोलूच नका. निंदा करून आपल्या अंगावरती पाप ओढून घेऊच नका. महाराज सांगतात पा ज्ञानोबारायांनी एक ठिकाणी पांडुरंगाबद्दल बोललेत, म्हणजे हे काय सामान्य नाहीये. नामदेव महाराज तेच म्हणतात, निस्ता भूत म्हणून नाही चिडवलं तर नामदेव महाराज सांगतात चोर भला, चोर भला आणि पाठीशी घातीला पुंडलिक आहे. नामदेव महाराज म्हणला हा काय चोर सामान्य आहे का? हा चोर सामान्य नाही. त्यानं काय केलंय, पुंडलिका सारख्या पोराला, जे पुंडलिक नावाचं पोरगा आईबापाला त्रास देत होतं त्याला पाठीशी घातलंय. हा चोरटा आहे म्हटले नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात. जनाबाई म्हणतात हे तर इतकं चोरट आहे पण आम्ही धाडस केलं त्याला गळ्यामध्ये दोरी घालून पकडण्याचं. धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून यादून, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल गोडीला,
जनाबाईचं केवढं धाडस आहे ना. अरे सामान्य चोराला कुणीही पकडील, विश्वाच्या मालकाला पकडण्याची ताकद संतांमध्ये हो. याच देशातली पोरगी जगाच्या मालकाला पकडते आणि चोर म्हणते दरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधून हा पंढरीचा चोर मी पकडला. नामदेव महाराज सांगतात ते चोरटच आहे, चिडवतात देवाला. ज्ञानोबराय सुद्धा तेच, सगळ्या संतांनी चिडवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे म्हणले तुकोबाराय सांगतात, ठीक आहे त्यांनी चिडवलं ना, मी आज प्रयत्न करतो. म्हणले ते चोर म्हणले ना, मी भूत म्हणतो. म्हणलं हे पंढरीचं भूत. विचारलं असेल लोकांनी, महाराज तुम्ही पांडुरंगाला आमच्या भूत म्हणताय, मग भूत म्हणता तर भूतासारखं काय दिसलं तुम्हाला त्याच्यामध्ये? भूताची काही लक्षणं तुकोबारायांनी पांडुरंगामध्ये पाहिली. हा, पहिलं लक्षण, भूताचा रंग कसा असतो? कसा? हा, असं म्हणतात. जर कुणी पाहिलं असेल तर मलाही दाखवा बरं का. बोलून घेऊ का त्यांना? असं म्हणतात सामान्य भूताचा रंग काळा असतो. पांडुरंग कसा आहे ना काळा? आहे ना पहिलं भूताचं लक्षण. मी बोलत नाही, माऊली म्हणतात हा आताचाच काळा नाही, तो खूप आधी आणि अनादिकापासूनचा काळा आहे. तुकाराम महाराजांच्या मताप्रमाणे पहिलं भूताचं लक्षण, भूताचा रंग काळा असतो. तुकाराम महाराज सांगतात भूताचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, ते अनेक रूपामध्ये अनेकाला दिसतं. हा जर प्रश्न आता आपल्याला अंधश्रद्धावाले विचारायला आले तर त्यांना उत्तर काय द्यायचे आपण? हा उत्तर आहे, काहीच काळजी करू नका. ते जरी लाईव्ह कार्यक्रम आपला पाहत असतील तरी आपण त्यांना उत्तर देणार आहोत. कारण आमच्या संतांनी महाराष्ट्रातून अंधश्रद्धाच नाहीशी केली, हे संतांचं तत्व होतं. ही संतांच्या विचाराची उंची, त्याच्यासाठीच मुद्दा म्हणून सांगायचं. म्हणजे दुसरं लक्षण भूताचं, ते अनेक प्रकारामध्ये अनेकांना दिसतं, ते रूप बदलतं. मग कुणाकुणासाठी काय काय रूपं घेतली होती? पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांसाठी कुत्र्याच्या रूपामध्ये पांडुरंगांनी दर्शन दिलंच ना, हे पहिलं लक्षण. जगन्मित्र नागासाठी आमचा पांडुरंग परमात्मा वाघाच्या रूपामध्ये जगन्मित्र नागासाठी गेला. शास्त्राला ज्ञानोबराय सांगतात भूत योनी कशी मान्ये, आस्था जना माझी खेचरू, असतोची नो हे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू, नोळ खेताया. ते ज्ञानोबरायांची ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात भूत योनी शास्त्रांनी कशी मान्य केली, त्या योनीमध्ये आपल्याला कसं जावं लागतं. आणि हे सांगत असताना आमच्या पांडुरंग परमात्म्याने किंवा देवाने अनेक रूपामध्ये अनेकांना दर्शन दिलं. माऊली तर म्हणले मला तर किती रूपामध्ये दर्शन दिलं. अनंत रूपे अनंत वेसे देखिल्या म्याताचे बाप रखुमा देवी वरपून बाणली कैसे, बाप रखुमा देवी वरपून बाणली कैसे. अनंत रूपे अनंत वेसे देखिल्या बापर कुमादेवर पुन्हा बाणली कैसे, बापर कुमादेवर पुन्हा बाणली. अनंत रूपे अनंत वेसी देखिले म्यात्याचे बापर कुमादेवीवर पुन्हा बाणली कैसी. माऊली सांगतात की अनंत रूपे अनंत वेश्य देखिले मी त्यासी, एका रूपामध्ये नाही तर अनेक रूपामध्ये. म्हणजे भूताला जसं रूप बदलतं, रंग बदलतं, तसं माऊली सांगतात अनेक रूपामध्ये आणि अनेक वेशामध्ये मी त्याला पाहिलं. हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण सांगतात भूताचं, म्हणले भूत ज्याच्यावरती बसलं त्याला जाऊन विचारा. आता भूत बसलेला माणूस पाहायला लागेल आपल्याला पहिला जाऊन, नाही का? आणि जर कुणावरती बसला असेल तर आम्हालाही सांगा, मग कसं असतं ते सांगा. तुकाराम महाराज भूत बसलं त्या माणसाचं तिसरं लक्षण सांगतात की म्हणतात अंदाजे समाजामध्ये लावलेला. म्हणजे ज्याच्यावरती भूत बसतं ना तो माणूस मांत्रिकाकडे जातो का नाही? आणि मांत्रिकाकडे गेल्यानंतर मांत्रिक विचारतो त्याला तू कोण आहेस, तू कुठला आहेस, आणि जर असशील कुठला बसलेला तर सांग तू कोण आहेस म्हणून. त्याचं नाव जरी संतोष पायगडे असलं ना तरी तो सांगतो मी गंभीर महाराज आहे म्हणून. म्हणजे तसं तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज सांगा ना तुमच्यावरती भूत बसलं ना, तुमच्यावरती भूत बसलं ना, मग कोणतं भूत बसलं? महाराज म्हणले माझ्यावरती भूत बसलं. महाराजांना नाव विचारलं, महाराज तुमचं नाव काय? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव
वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाब नेता तरी जाता माघारा गा वासुदेव करीतो फेरा. तुकाराम महाराज सांगतात मी वासुदेव तत्वता भूत बसलं. महाराज सांगतात ही सगळी लक्षणं त्या मला पांडुरंगामध्ये दिसली, भूताची सगळी लक्षणं दिसली. म्हणले ठीक आहे, तुम्हाला भूताची पांडुरंगामध्ये सगळी लक्षणं दिसली. महाराज म्हणले ते भूत आहे केवढं? तुकाराम महाराज सांगतात त्या भूता एवढे जगात भूतच नाही, म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या झडपी माटे, आल्या गेल्या झडपी माटे, बाबुखेचरीचे रान, बाबुखेचरीचे रान, बाबुखेचरीचे रान, बाबुखेचरीचे रान. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी माटे, आल्या गेल्या झडपी माटे, आल्या गेल्या झडपी माटे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी माटे, आल्या गेल्या झडपी माटे, आल्या गेल्या झडपी माटे. महाराज म्हणले भूत खूप मोठे, मोठं म्हणजे प्रचंड मोठं. नाथांचं एक भारुडे पहा. नाथ महाराज सांगतात केवढं मोठं, हे ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागं लागलं त्यांना सोडलं नाही. जी जी माणसं त्याच्या वाटेने गेली त्याच्या पाठीमागं लागलं. आणि भूत कोणतं सांगितलं? पहिला मुद्दा, जर आक्षेप असेल तुकोबारायांच्या मतावरती अंधश्रद्धावाल्यांचा, त्यांच्यासाठी मुद्दा सांगतो की हे भूत इतकं मोठं आहे की जग ज्याच्यावरती चालतं किंवा हे वातावरण ज्याच्यामुळे होतं किंवा ही सृष्टी ज्याच्यामुळे चालते त्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो. आणि पंचमहाभूत परस्पर विरोधी आहेत. अशी पंचमहाभूत परस्पर विरोधी असणारी ज्यांनी एके ठाई मेळ घातला, पंचमहाभूताचा गोंधळ केला, एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूत ज्या भूतानी एकत्र खेळवली ते भूत मोठं नाही का? मग ते जगातलं सगळ्यात मोठं भूत आहे. महाराज सांगतात किती मोठं? भूतचं बरं मोठे गे बाई, 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 भूतचं बरं मोठे गे बाई. झाली झडपण करुगत काही, झाली झडपण करुगत काही, झाली झडपण करुगत काही, भूतचं बरं मोठे गे बाई, भूतचं बरं मोठे गे बाई, भूतचं बरं मोठे गे बाई, भूतचं बरं मोठे गे बाई. हो, भूत लागले नारदाला. ही भूत कुणाकुणाच्या पाठीमागं लागलं? भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. भूतचं बरं मोठे गे बाई, 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 भूतचं मोठे गे बाई, भूतचं बरं मोठे गे बाई, भूतचं बरं मोठे गे बाई, भूतचं बरं मोठे गे बाई. काय काय लागतं या भूताला? आणि ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागं लागलं त्यांना सोडलं नाही. भूत लागले ध्रुव बाळाला, अरण्यात उभा ठेला.
हे भूत काय काय मागणी करतं आखाड महिन्यामध्ये? लिंबू नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरीला थारा. या भूताने धरीला थारा. लिंबू नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरीला थारा. भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. महाराज सांगतात हे भूत काय सामान्य नाही, खूप मोठे आहे. आणि जी माणसं त्याच्या वाटेने जातात ना, आल्या गेल्या ज्याच्या रस्त्यानं, त्या रस्त्यानं जी माणसं गेली त्याच्यावरती ती झडप टाकतं. इतकं मोठे. आणि झडप टाकल्यानंतर ते आपलंसं करून, झडप म्हणजे काय? आपलंसं करून घेणं. जर सामान्य व्यवहारातल्या भूतांनी जर एखाद्यावरती झडप टाकली तर ते भूत त्याला आपलंसं करून घेतं. जर पंढरपूरच्या वाटेला आम्ही निघालो तर ते पांडुरंग नावाचं भूत सुद्धा आपल्याला आपलंसं करून घेतं. त्याचा अनुभव सांगतो. पहिल्या वर्षी माणसं ज्यावेळेस वारीला जातात, दुसऱ्या वर्षी त्यांना सांगावं लागत नाही वारीला चला म्हणून, ते वळकटी बांधून तयार असतं ना. हे भूतानी झडपलेला परिणाम नाही का? महाराज सांगतात ते जबर मोठं भूत आहे. ते इतकं मोठे, त्याच्या वाटेला ज्या माणसं गेली त्यांच्यावरती झडप टाकतो. आणि म्हणून वर्षातून 2 वेळा आम्ही त्या भूताच्या दारामध्ये जातो आणि त्याचा गोंधळ घालतो. नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकीच्या गोंधळाची दाटी हो. 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 कुंडलिक दिवता शोभे वाळवंती 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 हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कधी 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 हो. उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. महाराज सांगतात ते पंढरपूरचं भूत मोठे. आम्ही जातो त्याच्याकडे वर्षातून 2दा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. तिथं कोण आहे? 33 कोटी देव चामुंडा उदे उदे बोलती हो. 33 कोटी देव चामुंडा त्याच्या नावानं. 88,000 सहस्र ऋषी तिथं दिवटे उभेत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. सगळ्या देवी देवता त्या ठिकाणी उभे जोडून हात आहे. दारामध्ये दाटी केलेली आहे तिथं. चला, असं ते पंढरीचं भूत जबर मोठं. महाराज सांगतात ते एकदा बसलं की निघत नाही, एवढं मोठं ते भूत आहे. खरंच कधी कधी किती सुंदर घटना घडतात. आमचा महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र हा किंवा पांडुरंग परमात्मा हे महाराष्ट्राचा प्राण आहे. प्राण प्रचंड प्रेम करतात पांडुरंगावरती महाराष्ट्रातला सगळा जनसमुदाय. उत्तर भारतामध्ये देवाने जन्म घेतला, पण अखेरच्या शांती सुखाकरता परमात्म्याने सुद्धा महाराष्ट्र निवडावा ही महाराष्ट्राची उंची नाही का? 2016ला एक मराठवाड्यातून आजी वारीला दरवर्षीच येतात. माझी अत्यंत आवडीची घटना, समोर पाहिलेली घटना आहे. 70 वर्षाची आजी आजही पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करते. वयाच्या 30 वर्षापासून वारीला सुरुवात केली. त्या आजींचं 70 वय आता. 2016ला ज्यावेळेस वारीला येणार घरनच निश्चय करून निघाल्या होत्या. आणि त्या वर्षी त्यांनी ठरवलं होतं की म्हणले या वर्षी जर पंढरपूरच्या वारीला जर गेलं ना म्हटले, तर पंढरपूरच्या वारीला गेलं तर आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन व्हावं. आणि दर्शन झालं पाहिजे. नाही आषाढीला झालं, पण दर्शन केल्याशिवाय पुन्हा गावाला यायचं नाही. कारण वाई चालत जाणाऱ्या वारकऱ्याला त्या ठिकाणी दर्शन होईलच असं नाही.
ज्ञानोबारायांच्या बरोबर चालणारी आजी. प्रस्थान जवळ आलं, प्रस्थानचा दिवसही आला. आपल्या गावावरनं आपल्या गावच्या दिंडीत आळंदीपर्यंत आली आणि आळंदीपासून आजींनी चालायला सुरुवात केली. नवमीच्या दिवशी ज्ञानोबारायाचा पालखीचा सोहळा बरोबर आपण वाखरीमध्ये नवमीच्या दिवशी पोचतो. आणि आजींची काय या वर्षीची इच्छा होती, म्हणजे 2016ची, या वर्षी जर वारीला गेलं तर पांडुरंगाला डोळे भरून पाहायचं. झालं दर्शन आषाढीला तर ठीक, नाही झालं तर 2-3 दिवस का लागाना, पण त्याला पाहायचं तरच घरी यायचं, अन्यथा यायचं नाही, असा निश्चय करून आजी आपल्या दिंडीमध्ये माऊलींच्या पाठीमागं चालत चालत वाखरीपर्यंत पोहोचली. नवमीच्या दिवशी वाखरीपासून चालायला सुरुवात केली. आरती झाल्यानंतर एकटी जेवली नाही बिचारी, काय नाही. पांडुरंगावरती किती प्रेम करणारी माणसं आहेत आणि महाराष्ट्र किती प्रेम करतो पांडुरंगावरती, हा मुद्दा मी सांगतोय. चालत चालत नवमीच्या दिवशी वाखरीपासून पांडुरंगाचं मंदिर जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर अंतर भरतं. एकटी चालत गेली. 11:15-12 वाजले मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. 2-4 किलोमीटर लाईन लांब आहे. रांगेत उभी राहिली आजी. आणि रांगेत उभी राहिल्यानंतर तो नवमीचा दिवस संपला, दशमीचा अख्खा दिवस संपला आणि एकादशीचा दिवस चालू झाला. आणि एकादशीच्या दिवशी सायंकाळचे 6 वाजले होते आणि सायंकाळचे 6 वाजले असताना आजींनी काय केलं, आजींचं भजन चालू होतं. आजींच्या पाठीमागं मी उभा होतो आणि मी सहज विचारलं, आजी कोणत्या गावावरून आला? आजी म्हटल्या, बाळा मी मराठवाड्यातून अमुक अमुक गावावरून आले. आजींना म्हटलं, आजी सांगा ना, पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये किती वेळ उभा आहे? आजीने मोजले नव्हते पण अंदाजे सांगितले, बाळा झाले असतील 35-40 तास. ठीक आहे म्हटलं. महाराज कानोपात्राच्या झाडाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या त्या गरुड खांबाच्या रावळामध्ये सगळ्यांनी म्हणजे लाईन पुढे सरकत होती दर्शनवारी. प्रवेश केला. म्हातारी आजीच्या डोळ्यातून सात्विक भाव प्रगट झाले, डोळ्यात पाणी आलं. आता थोड्याच वेळात तिला पांडुरंग दिसणार होता. तिला काय, आपल्याला आम्हाला सगळ्यांनाच दिसणार होता. पण आजीचं भजन चालू झालं. पहिला अभंग मालिकेतला चालू केला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. अभंग संपला. दुसरा अभंग चालू झाला, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाची वर देई संचारुनी राहे हृदयी माझ्या. संपला तो अभंग. तिसरा अभंग चालू झाला, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. हा अभंग संपला. चौथा अभंग चालू झाला, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेने माझ्या मना बोध केला. हे देवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख. आणि ती बरोबर आजी कुठं आल्या होत्या माहितीये? जिथं मुख दर्शन घेतात आणि जिथून पांडुरंगाचं मुख दिसायला सुरुवात होते, या अभंगाला आजी बरोबर तिथं आली होती. आजी म्हणते, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगियाचे ध्यानी ध्याता तुळसी तो तू आम्हा पाशी मागे पुढे. नामा म्हणे जीवे करीन निंबलो न विटे सहित चरण ओवाळीन. पुढं सरकली. पुढं सरकल्यानंतर पुढचा अभंग, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयाच्या फिके पुढे. तो या अभंग संपला. आणि शेवटच्या अभंगाला सुरुवात झाली. कोणता? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. 4च माणसं पुढे होती. दावी रूप मज गोपिकार मना ठेवीन चरणावरी माथा. पाहिन श्रीमुख देईन आलिंगन जिव्हे निंबलोन उतरीन. पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. आता फक्त एकच माणूस पुढे होता. हा अभंग संपला. आता तोही माणूस दर्शन घेऊन बाजूला जाणार आणि आजी बरोबर पांडुरंगाच्या समोर येणार. त्या माणसाला डोकं टेकवायला आणि त्या ओढणाऱ्यांनी ओढायला एकच झालं. डोकंही बिचारायला टिकून दिलं नाही. 1 मिनिटाला जवळजवळ 45 माणसं दर्शन घेतात. आता पहा कसा आहे देव, काय त्याची लीला. खेळतो येण्याची खेळावा आणि नटतो येण्याची नटावा. ती माणसं हात लावणार आजीला ओढायला आणि तेवढ्यामध्ये मंदिरामध्ये खूप मोठा आवाज पाठीमागे झाला. ते 2ही ओढणारे शिपाई धावत पळत पाठीमागे गेले. आणि धावत पळत पाठीमागे गेल्यानंतर 2 मिनिटाचा वेळ आजीला त्या ठिकाणी मिळाला. 2 मिनिटं पांडुरंगाला डोळे भरून. आषाढी एकादशीच्या दिवशी 6:30-7 वाजताचा टायमिंग होता.
2 मिनिटं डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं. 2 मिनिटं आजी पांडुरंगाच्या समोर उभी आहे. आपण तरी कशाला म्हणायचे सारखा पुढं, तिच्यामुळे तर आपल्याला पाहायला मिळालंय ना. मी म्हटलं नाही आजी पुढं सारखा, अशी उभी राहिली आणि उभं राहता राहता डोळ्याला पाण्याच्या अश्रूच्या धारा लागल्या होत्या. पाहून घेतलं डोळे भरून देवाला आणि देवाच्या पायावरती आजीने डोकं ठेवलं. अरे मला कळलं नाही तिचा भाव काय होता ते. डोळ्यातल्या पाण्यानं पांडुरंगाचे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर आजी पायाच्या खाली ज्याच्यावरती देव उभा आहे त्या पायाखालच्या विटेला आजी म्हणत होती. आजीचं वाक्य ऐका, लिहून घेण्यासारखं. आजी देवाला काही सांगत नाही, पण ज्याच्यावरती देव उभा आहे त्या पायाखालच्या विटेला आजी म्हणती, काय पुण्य केलंस ग पंढरीच्या इट, आणि पंढरीच्या इठ्ठलाचं पाय तुला सापडलं कुठं? कुठं सापडलं तुला याचं पाय? सांग मला एकदा. उरलेल्या आयुष्यामध्ये ते पुण्य मी करील आणि राहिलेलं आयुष्य पुण्य करून याच्या शेजारी जागा मिळवील. काय पुण्य केलंस ग पंढरीच्या इट, आणि पंढरीच्या इठ्ठलाचं पाय तुला सापडलं कुठं? कुठं सापडलं तुला याचं पाय? की त्या देवाच्या पायाला पाहण्यासाठी काय आजीचं प्रेम पांडुरंगावरचं. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, अरे त्याचे पाय पाहण्याची ताकद ना. ऐका, तुका म्हणे त्याचे पाहिली पाय, तुका म्हणे त्याचे पाहिली पाय, दुःखदाय सर्व माझे न लगे त्या विना सुखाचा सोहळा, न लगे त्या विना सुखाचा सोहळा, ओ न लगे त्या विना पांडुरंगाच्या पायाची ताकद आहे. तुका म्हणे त्याचे पाहिली पाय. अरे त्याचे पाय पाहण्यासाठी लोक विचार करत नाही 40 तास उभे आहेत का 48 तास उभे आहेत का 50 तास रांगेमध्ये उभा राहावं लागतं. परमात्म्याचे पाय पाहण्यासाठी महाराष्ट्र किती आतुर होतो ना, वारकरी किती आतुर होतात. तुकाराम महाराज सांगतात, वाट पाहे वाही निढळी ठेवोनी हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त, कै येता देखेन माझा मायबाप, घटिका बोटे दिवस लेखी धरोनी या माप, डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाही, मन उतावीळ भाव सांडोनी देही. महाराज सांगतात, त्या वाटेवरती जात असताना मला शकून झाले. काय शकून झाले तर माझा डावा डोळा उडायला लागला, उजवी बाहू हलायला लागली. असं गरीब होऊ द्या ना. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीचे वाटे येता मूळ देखेन. त्याच्यामध्ये एक शरण आहे. महाराज सांगतात, सुख शेज गोड चित्ती न लगे अनेक, नाठवे घरदार तहान पळाली भूक. आठवत नाही त्या वाटेने चालत असताना. खरं सांगा ना, वारीच्या वाटेवरती किती मोठमोठाली माणसं चालतात. महाराज सांगतात, होय होय वारकरी पाहे पहारे पंढरी. आणि अभिमान जर संपवायचा असेल तर कधीतरी त्या वारीच्या वाटेने चाला.
महाराष्ट्रामध्येच काय, देशामध्येच काय, जगामध्ये जर कुणाला वाटत असेल माझ्या इतकी श्रीमंती कुणाकडे नाही, लखोपती जर समोर चालला तर त्या लखोपतीला करोडपती चाललेला दिसतो, आणि करोडपती समोर चालला तर करोडपतीला अब्जाधीश समोर चाललेला दिसतो. एक गोष्ट सांगा, वारीच्या वाटेवरती जर जात असताना कितीतरी यातना होतात. काही काही माणसांना चप्पल बूट घालून सुद्धा फोड येतात ना फोड. माहेराची वाट सुद्धा पूर्वी तशीच असायची. मुलींना माहेर आठवलं पूर्वी तरी डोळ्यातून पाणी यायचं. पंढरपूर आमचं माहेरच आहे, आणि आम्ही या संसारातून, या सासरामधनं सगळा वारकरी जनसमुदाय आम्ही आमच्या माहेराच्या दिशेने निघत असतो. आणि माहेराला जात असताना पहा, पूर्वी आमच्या माता मावल्यांच्या पायामध्ये त्यांना घालायला कष्ट करून सुद्धा चपला मिळाल्या नाहीत. आता फ्लॅटमध्ये सुद्धा काटे कुठून उगवले माहिती नाही, बाबळे आलेत ना महाराज. जुन्या काळामध्ये पायामध्ये घालायला त्यांना चपला मिळाल्या नाहीत, पण तरी सुद्धा पंढरपूरच्या वाटेवरती माणसं जात असताना पायाला फोड येतात, पण तरी तक्रार कुणी कुणाकडे करत नाही. तसंच गिळतात, तसंच सहन करतात. घरी पायाला फोड आला तर 4 दिवस माणूस झोपून राहील, पण पंढरपूरच्या वाटेवरती पांडुरंगासाठी चालल्याशिवाय राहत नाही हो. चालतात माणसं, तशीच चालतात. बरं, कोट्याधीश अब्जाधीश पंढरपूरच्या वारीत चालतात, नवल काय महाराज. बरं, पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असताना अवस्था, राहायचं घर, रोज एक नवीन घर, रोज एक नवीन जागा. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, जर संसाराची किंवा जन्माची आणि मरणाची येरझार संपवायची असेल, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझार चिरा पडे. किंवा तुकाराम महाराज सांगतात, जर जन्माला येण्याची आणि मरणाची जर येरझार संपवायची असेल तर ही येरझार घाला. कोणती? ही वारीची येरझार जर घातली तर जन्म मरणाची येरझार संपते. बाळक्रीडेतलं तुकोबारायचं सुंदर प्रमाणे, काहीच करू नका. जिही हारी संग केला संसारी, तुका म्हणे खरी. कोणती खेप? ही जन्म मरणाची खेप त्याची खरी आहे, ज्याने हरीचा संग केला. हो, वारीच्या वाटेवरती चालत असताना मोठमोठाली माणसं चालतात. बरं, रोज एक नवीन घर, तंबूतल्या भांडणाची मजा वेगळीच. महाराज, महाराष्ट्राला काय उपकार आहेत माऊलीचे, ज्ञानोबरायांचे. पहा, तुम्ही महाराष्ट्र सोडून कोणत्याही राज्यामध्ये गेला ना, आणि कोणतीही महाराष्ट्राच्या बाहेरची यात्रा असू द्या, मोठी कोणती, तुम्ही आठवा, काशी यात्रा असेल, बद्री केदारची यात्रा असेल, पाण्याची बाटली तिच्यावर प्रिंटेड किंमत 20 रुपये असते, पण जसजसं आपण वरती जातो तीच 20 रुपयाची बाटली 25 रुपयाला विकली जाते, 30 रुपयाला विकली जाते, 35 रुपयाला विकली जाते. आणि सांगा, आळंदीपासून पंढरपूर पर्यंत फुटाला किती रुपयाला होती ना? 10 रुपयाला. महाराज, किती आई आमची आम्हाला सांभाळून घेते ना. माऊली आमची आई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आई बरोबर जात असताना काळजी नाही. साधू संत आमचे मायबाप आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मापतीत कीर्तीवर्ण. आई बरोबर जाताना कसलीच काळजी नाही. ऐका, जगातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या तरुणाला सांगतात तुकाराम महाराज, जगातल्या कुठल्या वाटेने तुम्ही चालता कुठल्या नाही हे मला माहिती नाही, पण तुम्ही निश्चित जर ह्या पंढरीच्या वाटेने चालला तर विश्वाचा मालक तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मोठी माणसं याच रस्त्याने गेली, ज्ञानोबराय याच रस्त्याने गेले, सगळे संत याच रस्त्याने गेले. आम्ही खात्री देऊन सांगतो, या रस्त्याने चाला. का? भरवसेने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, कारण ही वाट वैकुंठाला जाऊन मिळते, भूवैकुंठ पंढरपूरला जाऊन मिळते. आणि तिथं गेलं ना महाराज, नुसतं पंढरीमध्ये पाऊल ठेवण्याचा सुद्धा आनंद आहे. तुकोबाराय तर अगोदरच म्हणतात की बाबा, तुका म्हणे केव्हा देखे न कळस, पळाली आळस निद्रा भूक. माहेराला जाताना स्त्रियांना कधी त्रास वाटला का हो? वाटला? आणि जिला वाटला असेल तिला माहेर आवडतच नसेल. मग पूर्वी नुसतं स्त्रियांना जर माहेर आठवलं ना, असं म्हणतात, मुरवी नुसतं जर स्त्रियांना माहेर जर आठवलं तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं किंवा यायचं. आताच्या पोरींच्या जीवनात माहेर फक्त सईसाठी शिल्लक राहिले का काही मला माहिती नाही, पण सईसाठी शिल्लक असावं ना. महाराज सांगतात, किती माहेराची ओढ असायची. आज माहेराला जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराला जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी पाया आले फोड, पाय चालले चालले जशी माहेराची ओढ.
माझ्या माहेराच्या वाटे जरी पाया आले फोड, पाय चालले चालले जशी माहेराची ओढ, माहेराला जाण झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे पायी लागल्या रे ठेचा, माझ्या माहेराच्या वाटे पायी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. हो, आम्ही जर रस्त्याने चाललो ना, ती म्हणते माझ्या माहेराला जात असताना दगडाची ठेच पायाला लागली, रक्त आलं तिच्या पायातून, पण तरी म्हणते अरे काय रे दगडा तुला वाचा फुटली, तू सांगतोय माहेर जवळ आलं म्हणून. आपल्या पायाला ठेच लागू द्या की, कुणी शिव्या घातल्या काय माहिती. इथून सुरुवात आहे आमची. ती म्हणते आहा माझ्या माहेराच्या वाटे पायी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. तसंच तुकाराम महाराज म्हणतात, शीतळ हा पंथ माहेराची वाट, शीतळ हा पंथ माहेराची वाट, शीतळ हा पंथ माहेराची वाट, शीतळ हा पंथ माहेराची वाट. सुखरूप जवळीच नीट, सुखरूप जवळीच नीट, सुखरूप हा पंथ माहेराची वाट, शीतळा पंथ माहेराची वाट, शीतळा पंथ माहेराची वाट, जवळी कणी सुखरूप. महाराज सांगतात, शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप. पंढरपूरला जाण्याचा आनंद महाराज सांगतात, पण तिथं जाऊन पोहोचलो ना, तो पांडुरंगाला पाहण्याचा सुद्धा एक आनंद आहे. महाराज सांगतात त्या रानामध्ये खूप ताकद आहे हो. काही काही जागेंची प्रचंड ताकद असते. एखाद्या जागेवरती जर गेलं ना, त्या जागेवरती माणसाला विविध उपाय, विविध योजना, काही चांगल्या गोष्टी सुचतात. काही काही जागा सुद्धा अशा असतात की तिथे गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये नको ते विचार सुद्धा येतात. अशाही काही जागा असतात. महाराज सांगतात ते रान काही सामान्य नाही, ते खेचरीचं रान आहे. खेचरीचं म्हणजे आकर्षित करून घेणार. त्या रानावरती गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये बदल होतो. ज्या वेळेस पंढरपूरला चालत माणसं जातात आणि पंढरपूरला पोहोचली की काहींच्या मनात येतं आषाढी एकादशीला आता माळच घालायची, आणि इकडं आखाड महिन्यात आखाड साथीला येऊन काढतात तो भाग सोडा, पण तिथं येतं ना मनात, तिथं येतं मनात आता माळच घालायची. पण इकडं आल्यानंतर का बदल होतो माहिती नाही. आता श्रावण चालू आहे ना, श्रावण महिना आहे. हो, श्रावण महिन्यामध्ये श्रावण मासी हर्ष मानसी, महिनाभर माणसं उपवास करणार. आता चांगली गोष्ट आहे, करू नका असं मी म्हणत नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराज, माणूस साधा जर स्मशानामध्ये गेला ना, तर घरी आल्यानंतर पहिली आंघोळ करतो ना, याचा हात तिकडं अंतविधीला मैताला लागलेलाच नसतो, इकडेच कुठेतरी गायच्या खात बसलेला असतं, एक तंबाखू मळत बसलेला असतं. पण घरी आल्यानंतर पहिलं आंघोळ करत असतं. बरं ठीक आहे म्हणले, घरी आल्यानंतर पहिली आंघोळ करतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. जिवंत प्राणी कापून खात असताना इतकं सुद्धा काहीच वाटत नाही माणसाला, काहीच वाटत नाही. आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जरी उपवास केला तरी श्रावण सोडताना महाराज गंमत पहा. जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते ते खाय, वासना ओढाळ गाय गड्या हो, वासना ओढाळ गाय. चला, कधी कधी काही महिन्यांचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होतो, काही एकादशीच्या व्रताचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होतो, काही जागेंचा परिणाम आपल्यावरती होतो. महाराज सांगतात अशा त्या पंढरपूरच्या रानामध्ये आम्ही जाऊन पोचलो, आणि तिथं पोचल्यानंतर महाराज म्हणतात मनालाच वेळ लागलं अभंगाचं दुसरं चरण. खेचरीचे रान, बहु 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 खेचरीचे
बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. महाराज सांगतात ते रानच असं आहे की माणसाच्या मनामध्ये लगेच परिवर्तन होतं. काही जागा अशा असतात की तिथे गेल्यानंतर परिवर्तन होतं. हे पंढरपूर आजकालचं नाही, नोहे आजीकालचे युगे 28चे आताच नाही. ते ऐका पंढरीचे महिमान रावळे तितुकी प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण हेही देव जाणावे. ऐसे पंढरी जे मनी ध्याती त्यासी ती लोकी गती. ते अनेक तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. वाराणसी चाले एक मासा गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल परी येसा ऐसा ठसा नामाचा. नामदेव महाराजांनी पंढरपूर क्षेत्राला किती उंची दिली म्हणले, जी माणसं वाराणसीला जातील 1 महिना वाराणसीमध्ये राहिल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य एका गोदावरीच्या कुंभमेळ्याच्या स्नानानं प्राप्त होतं. पण महाराज सांगतात
1 महिना वाराणसीत काशीला राहावं लागेल, पुण्यप्राप्ती होईल. तेच पुण्य एका गोदावरीच्या स्नानानं कुंभमेळ्याला जावं लागेल, लाखो ऋषींच्या सानिध्यामध्ये स्नान करावं लागेल. ते जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य फक्त 1 पाऊल पंढरपूरमध्ये पडला की तेच पुण्य मिळतं. एवढी ताकद पंढरपूर क्षेत्राची. हो, असं सांगावं तितकं महिमान, अरेच किती सांगावं, किती वर्णन करावं. सगळ्या संतांनी पोट भरून पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे. जळजळीत सोनसळा, कळत दिसतो सोजवळ, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर, माहेर संताचे, नाम या स्वामी केशवाचे. अशा पंढरपूरमध्ये गेल्यानंतर महाराज सांगतात की मनाला वेड लागतं. नंतर महाराज आपल्याला बोलले की म्हणले जाऊच नका तुम्ही तिथं. म्हणजे जाऊ नका, अजिबात जाऊ नका. म्हणजे का जाऊ नका? कारण तिथं जी माणसं आजपर्यंत गेली ती पुन्हा परत आलीच नाही. अभंगाचं 3रं तेथे जाऊ नका कोणी, हो तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, हो तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, कोणी तेथे जाऊ नका कोणी, का कोणी तेथे जाऊ नका कोणी, हो गेले नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी, ओ भूखे करीते राण, भूखे करीते राण, भूखे करीते राण, भूखे करीते राण, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, 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 गेले नाही आले परतोनी. हे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. जी त्याच्या गावाला गेली ती परतून माघारीच आली नाही. कुठं आली नाही? संसार रूपी गावाला त्यांचं मन लागलं नाही आलं तर. चला, कधीतरी आम्हाला आमच्या जीवनामध्ये देव कळावा. एक मुद्दा अत्यंत महत्वाचा, घडलेली घटना सांगतो आपल्या पुण्यातली. पुण्यामध्ये एक 80 वर्षाचे आजोबा आहेत. आयुष्यभर प्रचंड ऐश्वर्य संपत्ती कमवली, प्रचंड मोठे झाले. 80 वर्षाचं वय झालं, नाही ऐकिले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, हीच भूमिका. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. आजोबांना नाही वेळ मिळाला प्रपंचातून. प्रचंड ऐश्वर्य कमवलं, वयाचं 80 वय झालं आणि वयाच्या 80व्या वर्षी आजोबांना हार्ट अटॅकचा झटका आला. आजोबांना 4 मुलं, एका श्रीमंत घरातले आजोबा. पुण्यासारख्या शहरामध्ये मोठमोठी हॉस्पिटल आहेत. मुलांनी उचललं आणि पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी आजोबांची तपासणी केली. लगेच सांगितलं डॉक्टरांनी बायपास सर्जरी करावी लागेल, तात्काळ ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागेल. मुलांनी सांगितलं डॉक्टर साहेब खर्च कितीही होऊ द्या, पण आजोबा वाचले पाहिजेत, बाबा वाचले पाहिजेत. मुलांच्या सह्या घेतल्या आणि सह्या घेतल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये बाबांना आतमध्ये नेलं. ऑपरेशन करणारे डॉक्टर आले, भूल दिली, ऑपरेशनला सुरुवात झाली. 3 तासामध्ये त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाबांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन करून बाबा बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मुलांनी विचारलं डॉक्टर साहेब कसं काय? माणूस माणसाला सॉरी म्हटलं तर माणूस माफ करतो, पण डॉक्टरची सॉरी नाही ना परवडत आपल्याला, हे की नाही? पण डॉक्टरांनी चांगलं सांगितलं, म्हणले ऑपरेशन एकदम चांगलं झालेलं आहे, आता आपण धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहोत, आता काही अडचण नाही. बराच वेळ उलटला. मोठ्या घरातले बाबा होते, माणसं येत होती, पण भेटू दिलं जात नव्हतं. ऑपरेशन थिएटर मधून बाबांना आयसीयूच्या रूम मध्ये हलवण्यात आलं होतं. नंतर भूल उतरली. उतरल्यानंतर डॉक्टर साहेब, ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर साहेब आजोबांना भेटण्यासाठी आयसीयू रूम मध्ये गेले
आणि गेल्या गेल्या डॉक्टरांनी विचारलं, आजोबा आता सांगा कसं वाटतंय? आजोबांनी खालून उत्तर दिलं, डॉक्टर साहेब आता इतकं बरं आणि इतकं छान वाटतं ना, खूप छान वाटतंय. डॉक्टरांनी तपासणी करायला सुरुवात केली. 80 वर्षाचे आजोबा, डॉक्टर त्यांना तपासत असताना खालून म्हातारं म्हणते, डॉक्टर साहेब ऑपरेशनचं बिल किती येईल? म्हाताऱ्याने गप झोपायला पाहिजे होतं ना, पोरांनी बिल भरलं असताना किती येईल तेवढं. पण डॉक्टरांनी सहज सांगितलं, म्हणले आजोबा जवळजवळ आयसीयू रूम मधून तुम्हाला घरी सोडतोपर्यंत 5 लाखाचं बिल येईल. आता आपल्याला माहिती असतं का डॉक्टरांचं बिल किती येणार? एक जण म्हणला, डॉक्टर साहेब वाघासारखी डरकाळी फोडली पाहिजे असं काहीतरी करा. डॉक्टर म्हणले, थांब बिल बघितलं की आपोआप वाघासारखी डरकाळी फोडशील. डॉक्टरचं काही नाही. नाहीतरी आता हे हार पाहिलं मला आठवलंच, एक जणाला ऑपरेशन थिएटर मध्ये न्यायचं होतं, म्हणजे ऑपरेशन करायचं होतं ठरलं होतं. ऑपरेशन थिएटर मध्ये नेणार, ऑपरेशन थिएटर मध्येही नेलं. ऑपरेशन करणारे डॉक्टर आले आणि टेबलवरती त्या पेशंटनी भूल देण्याच्या अगोदर हार पाहिले आणि त्या पेशंटनी विचारलं, म्हणले डॉक्टर साहेब हे हार कशासाठी आणलेत? डॉक्टर म्हणले, हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे, यशस्वी झालं तर माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठीच. घटना अशी झाली. आणि डॉक्टरचा काही नेम, इथं कुणी डॉक्टर असेल तर मनावरती अजिबात घेऊ नये. इथल्या डॉक्टरचं, महाराष्ट्रातल्या डॉक्टरचं अजिबात चाललं नाही, बाहेरच्या डॉक्टरांचं चाललं. एक जण दाताच्या डॉक्टरकडे गेला, त्याची दाढ दुखत होती. डॉक्टरने सांगितलं आज औषधं देतो 3 दिवसांनी दाढ काढायला परत या. ठीक आहे म्हणला डॉक्टर, दुखती खूप त्रास देते, काढूनच टाकायची. आता औषधं घेतली, 3 दिवसांनी ते परत आलं. डॉक्टरनी भूल दिली, दाढ काढायला सुरुवात केली. डॉक्टरने त्याचा पहिला एक दात उपसला, त्याच्या शेजारचा दुसरा उपसला, त्याच्या शेजारचा तिसरा उपसला. पेशंट म्हणला, डॉक्टर साहेब मी दाढ काढायला आलोय, दात कशाला उपसताय? डॉक्टर म्हणले, अरे तिथपर्यंत जाण्याचा रस्ता तर मोकळा करू दे पहिला. आता काय कवळी करायची का त्याची सगळी? घटना अशी झाली, 80 वर्षाचे आजोबा डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर साहेब ऑपरेशनचं बिल किती येईल? आणि डॉक्टरांनी सांगितलं 5 लाखाचा आकडा सांगितल्याबरोबर आजोबांच्या डोळ्यातून पाणी झालं. पाणी आल्यानंतर डॉक्टर घाबरले, म्हणले आजोबा 5 लाखाचा आकडा ऐकून डोळ्यातून पाणी आलं का? आजोबा म्हणले, 5 लाखाचा आकडा ऐकून नाही डोळ्यातून पाणी आलं. 5 काय 8 काय 10 लाख जरी बिल आलं असतं तरी माझ्या मुलांनी भरलं असतं. डॉक्टर म्हणतात, आजोबा पाणी कशा करता आलं? आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब 3 तास माझं ऑपरेशन तुम्ही केलं, 3 तास माझ्या ऑपरेशनला वेळ लागला, माझं हृदय तुमच्या ताब्यात 3 तास होतं आणि 3 तास ऑपरेशनचा बिल किंवा 3 तास हृदय सांभाळण्याचं जर बिल 5 लाख रुपये येत असेल, ज्यांनी वयाच्या 80 वर्षापर्यंत हे हृदय सांभाळलं त्यांनी किती बिल पाठवायला पाहिजे होती ना? हे त्याचं उत्तर आहे. काही काही माणसं देवाला जाब विचारतात, देवाला विचारावं रोजचं त्याचं पूजन करत असताना देवा आमच्या संग का बोलत नाही? मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा, का बोलत नाही देवा? बोला ना आमच्या संग. द्रौपदीची थाळी भरली, लाजपतीची राखली, देवकीला वाचवली फोडोनी तुरंगा. मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा, बोला देवा आमच्याशी बोला. कधीतरी देव जो बोलतो त्याला बोलायला लावलं पाहिजे. आपल्या महिला खूप हुशार, सणाला आजही आपल्याकडे पुरणपोळी करण्याची पद्धत आहे ना, आणि करतो ना आपण पुरणपोळी. महिला इतक्या आपल्या गावागावातल्या हुशार, माणसाला खायची पोळी तवाभर करतील आणि देवाला दाखवायची एका तव्यात अख्ख्या गावातले देव जीवन निघतील. म्हणवतं ना, मी माझं नाही तुमचंच सांगतो. देवाला दाखवायची. बरं ते तेवढंच असतं का? तेवढं नाही. त्याच्यावरती इतकीच दामटी असते, त्याच्यावरती भात, त्याच्यावरती आमटी, सगळा कालाच केलेला असतो, त्याच्यावरती गुळवणी, त्याच्यावरती कुरडे आणि बजत पार नखलूनच फेकलेलं असतं. देवाला काय जुलाब होणार आहेत का? अरे जगाचे जुलाब त्यांनी थांबवलेत ना जगाचे त्यांनी. कधीतरी आखी वाढून पहा आणि म्हणा देवा हे केलं, हे तुझ्यासाठीच केलंय. खाल्ली तर खाल्ली, नाव देवाचं गाव आपलं शेवटी नाही का होणारच आहे ना तसं. विठ्ठल विठ्ठल. आमच्या महाराष्ट्रातली तरुण पिढी कायम म्हणत असते, महाराज आमचा नादच करायचा नाही. कुणी गाडीवर येतं नाद करायचा नाही, कुणी एखाद्याला जवळ जाऊन दम देतं नादच करायचा नाही. संत सांगतात नादच करायचा आहे ना. ज्ञानोबाराय म्हटले, वयाच्या 16व्या वर्षी आम्ही नाद केला, माझ्या जीवीची आवडी
पंढरपुरा नेईल गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे दिले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा आमच्या तारुण्यामध्ये नाद केला. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. बळीयाचा अंग संग केला झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. जर महाराष्ट्रातल्या तरुणाला वाटत असेल ना नादच करायचा आहे 18 दिवस फक्त पांडुरंगाचा वारीच्या माध्यमातून नाद करा. जगातले सगळेच नाद विसरून जातात. एवढी मोठी नादाची ताकद आहे. याला म्हणतात नाद करायचा नाही. आणि या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करत असताना अथवा सांगत असताना एक वाक्य जाता जाता बोलून जातो की राजाचा संग करा. राजा कधी गुलाम करील माहिती नाही. संग ज्ञानोबा तुकोबाचा करा. पांडुरंग दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे त्यांच्या संघामध्ये. महाराज सांगतात त्या पंढरपूरला मी स्वतः गेलो आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा या जन्मरूपी गावाला मी आलो नव्हे म्हणून तिथं जाऊ नका कोणी. मी लोकांचं सांगत नाही. मी माझंच सांगतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला पुन्हा जन्म नाही आला पौखेच रिचला पौखेच रिचला दाता वेद दात वेड नागो दाता वेड लागो मना दाता वेड लाग मना लागी वेड
सर्वांना उपस्थितांना धन्यवाद. महाराष्ट्रातल्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे बेडे वापुरे होत करा जबाब राधवा नाही विचारिला दे करा जबाब राधवा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा बाळा करा जबाब राधवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडरी कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. साधू बाबा महाराज की जय. महादेव